गड्यांचा मेळ तयार करून वेगवेगळे खेळ आणि संपूर्ण गोकुळामध्ये गावरण भाषेत धिंगाणा चालायला सुरुवात केली. धिंगाणा भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोणा समवेत गोपाळ समवेत. आता सर्व श्रोते अधिकारी आहे गोकुळामध्ये जे जे काय मनुष्य प्राणी स्त्री पुरुष आजा आजी सून लेक नातून सर्व यामध्ये भगवान गोपाळ कृष्णांची आवडती वस्तू कोणती, देवाला काय आवडतं, माणसाचा विचार केला तर मनुष्य प्राण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे गवळणी. याच कारण काय, गवळणी सर्वसामान्य स्त्रिया नव्हत्या. गोकुळच्या गवळणी सर्वसामान्य स्त्रिया नव्हत्या. वर्णन केलेलं आहे कोणी सुना कोणी लेकी कोणी स्वतंत्र. पण या सर्व सामान्य स्त्रिया नाही. नाथ बाबा वर्णन करतात गोकुळच्या गवळणी कोण आहेत. त्या वेद गर्भीची या श्रुती श्रुती रूपे नोहे मत प्राप्ती ते परतल्या म्हणून नेती नेती माझी सुख संगती नपवेची. वेदातील श्रुती आहे. श्रुती रूपामध्ये त्या गवळणीनं वर्णन केलं. भगवंत सांगतात माझं वर्णन केलं परंतु माझं स्वरूप ओळखून मला प्राप्त झाल्या नाही म्हणून त्याची समस्त वेद श्रुती गोपिका रूपे गोकुळा येती रास क्रीडा मिसे एकांती माझी सुख प्राप्ती पावल्या. त्या समस्त वेद श्रुती त्या वेदातील श्रुती गवळणी रूपामध्ये त्या गोकुळामध्ये आले आणि मी त्यांना माझ्या स्वरूपामध्ये विलीन करू. भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्याची समस्त वेद श्रुती गोपिका रूपे गोकुळा येती रास क्रीडा विषय एकांती माझी सुख प्राप्ती पावल्या. अशा त्या गोपिका मागचा जन्म मागचा अवतार आणि चालू अवतार मागच्या 7व्या अवतारातील काही पुन्हा 8व्या अवतारामध्ये आले. काही 7व्या अवतारामध्ये होते ते 8व्या अवतारामध्ये आले. आता अनेक लोक काही वेळेला कीर्तनामधूनही सांगतात एकमेकाला बोलतात भगवान श्रीकृष्णाला भार्या किती होत्या. आपल्या उघड भाषेत सांगतो भगवान श्रीकृष्णाला बायका किती होत्या. किती आकडा आहे 16,108. मग आता एवढी लग्न म्हणल्यावर ते गाव जेवण ते वराडण ते अन्नदान केव्हा मोठा बडंगा असतो. 16,000 लग्न केली का भगवंताने. लोक म्हणतो 16,000 बायका नाही. ह्या ज्या 16,000 होत्या ह्या 2 राक्षसांच्या त्रासाने व्यापून गेलेल्या त्यांच्या बंदीशाळेमध्ये होत्या. 2 कोणते त्या काळचे, एक जरासंध दुसरा हे जे राक्षस होते या राक्षसाने त्रास दिले या बंदी शाळेमध्ये होते. भगवान श्रीकृष्णाने बंदी शाळेमधून यांची सुटका केली. त्यात त्यांची संख्या होती 16,108. भगवान त्यांचा कोणी स्वीकार करायला तयार नाही. पती आई बाप कोणी स्वीकार करणार. भगवान श्रीकृष्णाने स्वतः त्यांना सहवास त्यांचा उद्धार केला. 16,000 देवाच्या बायका आल्या. बायकांचा जर विचार केला तर विषय निघाला. आपण सांगतोच मी आता. रामायण महाभारत
काशीखंड, शिवपुराण, सर्व शास्त्र ग्रंथ जर पाहिले तर सगळ्यामध्ये जास्त बारिया कोणाला मी प्रश्न करतो. आता पुढे जायचं आहे. सगळ्यात जास्ती बायका कोणाला, आता कळलं का? रामायण पहा, महाभारत पहा, हरिविजय पहा, सगळ्यात जास्त बायका कोणाला? हा, रावणाला म्हटले कोणीतरी, म्हणजे रावणाला 80,000, बरोबर आहे ना? आता यांनी 80,000 एवढी लग्न लावली होती का? काय वेळेला लक्षार्थ पाहिला पाहिजे, नुसतं वाच्यार्थावर जायचं नाही. लक्षार्थ 80,000 कोण होते? हा विषय लंपट माणूस होता राव, विषय लंपट होता. सकाळी स्नान वगैरे, मात्र एक नियम होता त्याचा. ब्रह्ममुहूर्ती उठल्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची. 108 कमळाची फुलं व्हायची शंकराव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नियम होता. शिव षडाक्षरी मंत्राने 108 कमळाची फुलं व्हायची. एक वेळेला ओम नमः शिवाय कमळाची फुलं पहाटे शिवाला अर्पण करत असताना एक कमी पडलो, 107च भरली. सेवकाला सांगितलं एक कमी भरलं. सेवक म्हटलं मी घेऊन येतो. सेवक म्हटले आम्ही घेऊन येतो. म्हणले थांबा. तलवार घेतली, स्वतःच शिर कमळ छाटलं. किती शिर होती रावणाला? रावणाला आमच्या नगरी भाषेत सांगू का, रावणाला तोंड किती होती? 10, 20 हातांनी. त्याच्यामधून एक कमी पडलं म्हणून तलवारीनं छाटलं आणि ओम नमः शिवाय शंकराच्या पिंडीवर वाहिलं रावणाने. मग आता 10 मधून एक छाटलं, पिंडीवर वाहिलं. खाली किती राहिले? चांगला हिशेब करा. 10 वजा 1 वाहिलेलं बरोबर किती? आता मी उत्तर देतो. 10 वजा 1 बरोबर 10.